वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत ढोकळा, ते पण एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये। तर कसं बनवणार आहोत आपण बघूयात आजच्या रेसिपीमध्ये। इथे 1.5 वाटी मी बेसनचं पीठ घेतलं होतं, त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीनुसार। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अख्खं इनोचं पॅकेट ॲड केलं होतं। इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा यूज करू शकता, पण इथे मी अख्खं एक पॅकेट इनोचं टाकलं होतं 1.5 बाउलसाठी। त्यानंतर थोडंसं तेल टाकलं होतं आणि त्यानंतर आपण पाणी ॲड केलं होतं। इथे इनो मी आधी टाकलेला, तुम्ही काय करायचं आहे, इनो नंतर टाकायचं आहे जेव्हा आपलं सगळं बॅटर मिक्स करून होईल। पाण्यामध्ये मिक्स करून वरून टाकायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित आपलं मिक्सचर मिक्स करायचं आहे। ढोकळ्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी थोडीशी शुगर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये गोड आणि आंबट असं दोन्ही थोडं टेस्ट येईल। त्यानंतर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत आपल्याला हवं आहे तसं कन्सिस्टन्सी येत नाही बॅटरला। थिक बॅटरच हवं आहे आपल्याला, थोडं जास्त लिक्विड पण नाही पाहिजे। तर आता व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। ह्याच्यामध्ये क्लॉट्स तयार झाले नाही पाहिजेत, नाहीतर ढोकळा रेडी होताना त्याची टेस्ट तशीच लागेल, क्लॉट्स लागतील। त्यानंतर इथे मी तेल ओतलं आहे थोडंसं या भांड्यामध्ये आणि हात ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने तुम्ही ऑइल लावून घेऊ शकता त्या भांड्याला किंवा बटर पेपरसुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, जे आपलं बॅटर आहे ना बनवलेलं, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता इझिली ते सेटल झालेलं आहे त्या भांड्यात। इक्वली सगळ्या साईडून प्रॉपर ते सेट झालं होतं, कुठूनही वरती खाली नव्हतं। ह्याचं मीनिंग हे आहे की आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित रेडी झालं होतं। लगेच मी एका साईडला ना पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी व्यवस्थित बॉईल होऊन द्यायचं आहे। का आपण पहिलं पाणी चांगलं व्यवस्थित बॉईल होऊन देणार आहे, कारण की मग ढोकळा इझिली लवकर कुक होईल। नाहीतर जर त्यानंतर अजून थोडा टाईम जास्त जाईल जर आपण पाणी लेट बॉईल केलं। पाणी बॉईल झालं होतं, त्यानंतर मी इथे एक भांडं ठेवून त्याच्यावरती वरती ढोकळ्याचं भांडं ठेवलं होतं आणि त्यानंतर मी वरून पूर्ण कवर केलं होतं की स्टीम बाहेर नाही जायला पाहिजे म्हणून। त्यानंतर ह्याच्यावरती पण तुम्ही अजून एक भांडं ठेवू शकता की जेणेकरून स्टीम थोडी पण बाहेर नाही गेली पाहिजे। आता मी हाफ ॲन आवर नंतर ढोकळा झाला आहे की नाही हे चेक करायला घेतलं होतं। तर तुम्ही बघू शकता की फ्लफी झाला होता। सो मी टूथपिक घालून पण चेक केलं की त्याला लागतं आहे का ढोकळ्याचं बॅटर, तर नव्हतं लागत। सो आता मी प्लेटमध्ये ढोकळा आपला जो आहे तो काढून घेणार आहे। आता काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इझिली तो ढोकळा रिमूव्ह झालेला आहे। त्यातून काहीच डिफिकल्टी आली नव्हती आपल्याला ढोकळा रिमूव्ह करण्यात। आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आपला ढोकळा जो आहे तो रेडी झालेला आहे। सो आता आपली जी साईड आहे ती चेंज करून घेणार आहे आणि लगेच मी हे जे कटसुद्धा करून घेणार आहे। तुम्ही कट्स नंतरसुद्धा करू शकता तडका देऊन झाल्यावर, पण मी आधीच केलं होतं जेणेकरून आपण जो तडका देऊ ना तो आतपर्यंत जाईल। त्यासाठी पहिलं मी व्हर्टिकल टाईपमध्ये कट करून घेतलं होतं सगळ्या साईड्सनी, आणि त्यानंतर व्हर्टिकल साईड्सनी कट करून झाल्यानंतर हॉरिझॉन्टल साईडने मी कट करून घेतलं होतं। इझिली कट होतो, काही डिफिकल्टी येत नाही आपल्याला ढोकळा कट करण्यासाठी आणि खूप इझी रेसिपी आहे। तुम्ही लगेच बनवू शकता घरात इझिली। त्यानंतर हे कट करून झाल्यानंतर आपण लगेच आपल्या तडक्याची तयारी करणार आहोत। तडक्यासाठी आपण यूज करणार आहोत राई, त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यासुद्धा वापरणार आहोत। तर इथे मी आता साईडला लगेच पॅन घेणार आहे। पॅनमध्ये मी 1 आणि अर्धा पळी तेल घ्यायचं आहे। तेल जास्त घ्या थोडं, जेणेकरून तडका व्यवस्थित बसेल। त्यानंतर तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे। मोहरी आपण थोडी तडतड करायला लागली, त्यानंतर आपण कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी टाकल्या होत्या। त्या पण दोन्ही कढीपत्ता आणि मिरची पण थोडे फ्राय झाले ना व्यवस्थित की लगेच आपण आपला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्या ढोकळ्यावरती आपण जो तडका दिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। सो खूप इझी रेसिपी होती। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि मी आधी जे रेसिपी अपलोड केल्या त्या पण बघा। नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।